कथेला सुरुवात करण्यापूर्वी नवीन असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. म्हणजे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेत मिळतील. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि एक लाईक तर नक्की करायचं आहे. तर चला बोलूयात कथेकडे. रॉयल शेतकरी 2 गुंफलेले रेशमी बंद भाग 7वा. कबीर अभ्यासात जितका हुशार होता तितकाच तो डान्स आणि स्टेज परफॉर्मन्समध्ये डॅशिंग होता. पौर्णिमेला प्रियांशला दाखवून द्यायचं होतं की ती कोणावरही अवलंबून नाही. तिने कबीर सोबत जोडीने डान्स बसवायला सुरुवातच केली होती. कॉलेज ऑडिटोरियममध्ये रोज संध्याकाळच्या वेळी प्रॅक्टिस चालायची. योगायोगाने प्रियांश हा ॲग्रिकल्चर कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला सिनियर विद्यार्थी होता आणि गॅदरिंगच्या इव्हेंट मॅनेजमेंट कमिटीचा तो मेन हेड म्हणजे प्रमुख होता. गॅदरिंगचे सर्व अधिकार, परवानग्या आणि स्टेजचे व्यवस्थापन प्रियांशच्याच हातात होते. ऑडिटोरियममधील तो आगीचा संध्याकाळचा वेळचा थरारक प्रसंग होता. ऑडिटोरियममध्ये अंधार होता. फक्त स्टेजवर रंगीबेरंगी लाईट्स फिरत होत्या. स्पीकर्स स्पीकरवर एक धीमे, रोमॅन्टिक पण लोकसंगीत आधारित गाणे वाजत होते. रंगीत तालीम चालू होती. पौर्णिमेच्या अंगात जांभळ्या रंगाची सुंदर पारंपरिक काठपदराची साडी होती. केसांचा अंबाडा बांधलेला आणि चेहऱ्यावर एक अप्रतिम तेज. कबीर पांढऱ्या कुर्त्यामध्ये तिच्यासमोर उभा होता. गाण्याच्या तालावर कबीरने हळूच पौर्णिमेचा हात आपल्या हातात घेतला. डान्सच्या एका स्टेपला कबीरला पौर्णिमेच्या पाठीवर हात ठेवून तिला थोडे मागे झुकवायचे होते आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहायचे होते. स्टेजच्या अगदी मागच्या बाजूला अंधारात उभा असलेला प्रियांश हे सगळं पाहत होता. त्याच्या अंगात पांढरा कडक शर्ट, हातात घड्याळ आणि चेहऱ्यावर भयानक राग होता. कबीरचा हात पौर्णिमेच्या पाठीला आणि हाताला स्पर्श करत होता. कबीर तिची बोटे आपल्या बोटात गुंफवत होता आणि पौर्णिमा त्याच्याकडे बघून गोड गोड हसत होती. हे दृश्य पाहताना प्रियांशच्या छातीत जणू ज्वालामुखीचा भडका उडाला होता. हातातील फाईलवरची ती पकड इतकी घट्ट झाली होती त्याची की कागद फाटले होते. त्याच्या गळ्यातील अन कपाळावरील शिरा फुगल्या होत्या. त्याच्या दंडावर शर्ट रागाने ताणला गेला होता. त्याच्या मनात एकच ओरड चालली होती, हिला मी सोडून दुसरं कोणी हात लावायचा नाही. हिच्या डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत कोणाचीच व्हायला नको. हिच्या मोकळ्या केसांना, हिच्या हाताला स्पर्श करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझा आहे. ती फक्त माझी आहे आणि माझीच राहिली पाहिजे. प्रियांश ईर्षेने पेटला होता. पराकोटीचा राग त्याच्या त्याच्या आता संयमाची सीमा ओलांडत होता. कट कट कट. अंधारात एक भली मोठी काया पौर्णिमेच्या जवळ आली. त्या व्यक्तीचा उबदार, ओळखीचा आणि रागाने धगधगता श्वास पौर्णिमेला जाणवला. अचानक एका कणखर मजबूत आवाजाने अंधारातच पौर्णिमेला हाक मारली, पौर्णिमा. आणि प्रियांशने अत्यंत खंबीरपणे पण जपून पौर्णिमेचा हात आपल्या हातात घेतला. अरे कोण आहे? कबीर आश्चर्याने उद्गारला. प्रियांशने अत्यंत ताठ मानेने आणि राकट स्वरात कबीरला ठामपणे सांगितलं, कबीर, लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, मी बघतो. तू 2 मिनिट बॅक स्टेजला थांब. कबीर बाजूला होताच प्रियांशने पौर्णिमेला हळूच स्टेजच्या मागच्या ग्रीन रूमच्या बॅक स्टेज कोपऱ्यात सोबत घेऊन गेला. प्रियांश राजे. पौर्णिमेने त्याच्या स्पर्शावरूनच, त्याच्या त्या कडक सेंटच्या वासावरून त्याला क्षणात ओळखले होते. प्रियांश तिच्या समोर खंबीरपणे उभा राहिला. त्याच्या दोन्ही मुठी भिंतीच्या बाजूला आवळल्या होत्या. त्याने पौर्णिमेला तिच्या अभ्यासाच्या अन प्रेमाच्या मर्यादांची जाणीव करून देण्यासाठी तिच्यासमोर एक कडक संरक्षण भिंतीसारखी उभी राहण्याची जागा घेतली होती. तितक्यात बॅकस्टेजची एक छोटी पिवळी लाईट चालू झाली. पौर्णिमा प्रियांशच्या अगदी जवळ उभी होती. प्रियांशचा रागाने लाल झालेला चेहरा, त्याचे भडकलेले डोळे आणि त्याची जलद होणारी छातीची धडधड पौर्णिमेला स्पष्ट दिसत होती. काय चाललंय तुमचं? पौर्णिमेने त्याच्याकडे पाहत शांतपणे पण तिखट स्वरात विचारलं. पण प्रियांश जराही मागे हटला नाही. त्याची तीव्र नजर पौर्णिमेच्या चेहऱ्यावर, तिच्या लाल झालेल्या गालांवर आणि कबीरने धरलेल्या त्या हाताकडे गेली. कोणाला विचारून डान्समध्ये भाग घेतलास तू? प्रियांशचा आवाज अत्यंत खोल, राखट आणि थरथरणारा होता. कोणाला विचारून डान्समध्ये भाग घेतलास तू? त्याने पुन्हा विचारलं. पौर्णिमेने तिची मान थोडी तिरकी केली. तिच्या डोळ्यात अजिबात भीती नव्हती, उलट एक भयंकर जिद्द आणि स्वाभिमान होता. तुम्हाला विचारायची गरज आहे का मला? तुम्ही कोण लागता माझे?
पौर्णिमेने तोच जुना जहरी प्रश्न पुन्हा एकदा त्याच्या तोंडावर मारला. प्रियांशने दात खाल्ले. त्याचा हात नकळत तिच्या हाताजवळ येऊन थांबला. पण मर्यादा पुरुषोत्तम होता तो. पौर्णिमा, माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस बरं का. प्रियांश भयंकर आवाज कुजबुजला. त्या कबीरला तुझ्या जवळ आलेलं, तुझ्या हाताला स्पर्श केलेलं पाहिलं ना, की या काळजात आगीच्या ठिणग्या पडतायत. सहन होत नाहीये मला पौर्णिमा. का करतेस तू असं? पण पौर्णिमा आतल्या गाठीची होती. तिला प्रियांशच्या या तडफडीत, या जळफळाटात स्वतःच्या प्रेमाचा विजय होताना दिसत होता. पण ती सहजासहजी त्याला सोडणारच नव्हती. ती मिश्किलपणे त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणली, का? का सहन होत नाही? राजेसाहेब, तुम्हाला तुम्हाला का त्रास होतोय हो? मी कोणाच्याही हाताला हात लावेन, कोणाच्याही पाठीवर हात ठेवून डान्स करेन. माझं आयुष्य आहे, मी काहीही करेन. तुम्ही मला सांगणारे कोण? पौर्णिमा! प्रियांश जोरात उद्गारला. त्याने रागात बाजूच्या लाकडी बोर्डवर हात आपटला, धपक करून. आणि बापरे, किती राग होता तो! तिच्यासाठी पॉझिटिव्हपणा होता त्याचा तो. त्याची नजर पौर्णिमेवरून हटलीच नाही. तू फक्त माझी आहेस पौर्णिमा, लक्षात ठेव. प्रियांश तिच्या अगदी जवळ येत थरथरत्या आवाजात म्हणला. तुझ्या या साडीला, तुझ्या या मोकळ्या केसांना, तुझ्या या नाजूक हातांना, तुझ्या या हृदयावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. दुसरं कोणी तुझ्या आसपास जरी फिरकलं ना, तर मला जे मला ते अजिबात सहन होणार नाही पौर्णिमा. पौर्णिमेच्या छातीची धडधड वाढली होती. प्रियांची ही रॉयल आणि वेडी ईर्ष्या पाहून तिच्या अंगावर काटा आला. पण तिने स्वतःला सावरलं. तिने प्रियांशच्या डोळ्यात पाहत त्याच्या छातीवर आपले नाजूक बोट ठेवले आणि ठामपणे म्हणले, अधिकार, अधिकार. काय चालवलंय आणि काय लावलंय राजेसाहेब? अधिकार हा मागून किंवा जबरदस्तीने हिसकावून मिळत नसतो. तो द्यावा लागतो. आणि तो अधिकार मी तुम्हाला का देऊ? ज्या माणसाने सर्वांसमोर माझ्या प्रेमाचा कचरा केला, त्याला मी माझा अधिकार कसा देऊ? प्रियांश स्तब्ध झाला होता पौर्णिमेचं ते बोलणं ऐकून. ज्या माणसाने सर्वांसमोर माझ्या प्रेमाचा कचरा केला, त्याला मी माझा अधिकार कसा देऊ? प्रियांश स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात एक क्षणासाठी भयंकर पश्चाताप आणि वेदना चमकून गेली. पौर्णिमेने आपला हात मागे घेतला. जर तुम्हाला हा डान्स आवडत नसेल ना राजेसाहेब, तर संपूर्ण कॉलेज समोर येऊन तुमच्या बाबांसमोर, आबासाहेबांसमोर माझा हात धरा आणि सांगा की पौर्णिमा माझी बायको होणार आहे. ही हिंमत आहे तुमच्यात? पौर्णिमेने उघडे चॅलेंज दिले होते. आणि जर ही हिंमत नसेल तर गुपचूप मागच्या रांगेत उभे राहा आणि कबीर सोबत माझा डान्स बघा, कळलं? पौर्णिमेने आपली साडी सावरली. तिच्या मोकळ्या केसांची बट कानामागे सरकवली आणि प्रियांशला तिथेच एकाकी सोडून ती तडक स्टेजवर निघून गेली. प्रियांश ग्रीन रूमच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात तसाच उभा राहिला. त्याचे दोन्ही हात मुठ्ठीत घट्ट आवळलेले होते. त्याच्या कपाळावरून घामाचे थेंब घसरत होते. पौर्णिमेचे शब्द त्याच्या कानात ढोल ताशांसारखे वाजत होते. माझा हात धरा आणि सांगा की पौर्णिमा माझी आहे. तिकडे लाईट्स परत आल्या. कबीर धावत स्टेजवर आला. पौर्णिमा, कुठे गेली होतीस? लाईट्स गेल्या होत्या ग अचानक. पौर्णिमेने मंद हसून उत्तर दिले. काही नाही रे कबीर, जरा हवा खायला गेले होते. चल प्रॅक्टिस करूया. दोघांनी पुन्हा डान्सची स्टेप सुरू केली. कबीरने पौर्णिमेचा हात हातात धरला. पण स्टेजच्या कोपऱ्यावर उभा असला प्रियांश अबोलपणे हे सर्व पाहत राहिला. तो आता पूर्वीचा प्रियांश राहिला नव्हता. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच रॉयल निर्धार दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरील अहंकार पूर्णपणे वितळून गेला होता आणि त्याची जागा एका अथांग प्रेमाने आणि जिद्दीने घेतली होती. प्रियांशने आपल्या खिशातील फोन बाहेर काढला. त्याने थेट आपल्या वडिलांना म्हणजे अर्थात शिवमराजेंना फोन लावला. हॅलो बाबा. प्रियांशचा आवाज अत्यंत गंभीर आणि कडक झाला होता. हो प्रियांश, बोल ना बाळा, काय झाले? शिवमराजे म्हणाले. प्रियांशने स्टेजवर कबीर सोबत डान्स करणाऱ्या पौर्णिमेकडे एकटक पाहिलं आणि फोनवर म्हणाला, बाबा, मला तुमच्याशी आणि आबासाहेबांशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. आज संध्याकाळच्या आत पाटलांच्या वाड्यावर सगळ्यांची बैठक बोलवा. मला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. शिवमराजे थोडे आश्चर्यचकित झाले. काय निर्णय घ्यायचा आहे प्रियांश? प्रियांशने ओठ चावले आणि ठामपणे म्हणला, माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे बाबा, मी वाड्यावर येतोय. प्रियांशने फोन कट केला. त्याच्या ओठांवर एक मिश्किल पण कडक हास्य आले. पौर्णिमेने त्याला जो अधिकार मागितला होता ना, तो अधिकार अबोलपणे सिद्ध करण्यासाठी प्रियांश आता जगासमोर
मिळवायलाच निघाला होता. रंगीत तालमीच्या वेळी झालेला तो प्रकार पाहून प्रियांशच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती. मनात संतापाच्या ज्वालामुखी फुलत होता, पण उद्याच्या मुख्य स्टेज परफॉर्मन्सच्या आधी स्वतःवर ताबा ठेवणं गरजेचं होतं. आजचा दिवस वाड्यासाठी आणि सर्वांसाठीच अत्यंत ऐतिहासिक आणि मंगलमय होता. भटजी काकांनी अत्यंत दुर्मिळ अन शुभ मुहूर्त शोधून मुहूर्ताची मेढ रोवली होती आणि आज वाड्यावर तोच दिवस होता. आज एकाच दिवशी 7 विहिरींचे गंगापूजन, महायज्ञ, वास्तुपूजन, सत्यनारायण आणि तुलसी विवाह असा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. घरातील सर्वांच्या संमतीने या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली होती. पण अडचणीची गोष्ट म्हणजे आज याच दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम म्हणजे अॅन्युअल फंक्शन होता. संस्थापक या नात्याने आबासाहेब आणि शिवमराजेंनी तिथे उपस्थित राहणं अनिवार्य होतं. डॉक्टर रोहित आणि डॉक्टर पल्लवी परदेशात असल्यामुळे येऊ शकणार नव्हते. पण वाड्यावरून घडामोडींचे सर्व अपडेट्स त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचत होते. आता वाड्याची धुरा शिवमराजेंसारखंच तडक-भडक अन सळसळतं रक्त असलेल्या प्रियांश राजेंच्या हातात आली होती. नेमकं याच दिवशी प्रियांश राजेंच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सरकारच्या गुणवत्ता यादीत मेरिट लिस्टमध्ये मानाचे स्थान पटकावले होते. टॉप केला होता त्याने. अगदी आपल्या बाबांसारखेच म्हणजे शिवमराजेंसारखेच तेही गोल्ड मेडलचे खरे मानकरी ठरले होते ॲग्रिकल्चरमध्ये. तसेही आता कॉलेजच्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी प्रियांशने आपल्या खांद्यावरच घेतली होती. तो आबासाहेब, शिवमराजे आणि प्रियाला म्हणाला, "तुम्ही फक्त दीप प्रज्वलन करा, 1-2 परफॉर्मन्स बघा आणि लगेच वाड्यावर पूजेसाठी निघून या. तिथली सगळी सूत्र मी सांभाळतो." आपला मुलगा इतक्या जबाबदारीने बोलतोय हे पाहून शिवमराजेंचा ऊर अभिमानाने भरून आला होता. आबासाहेबांनी तर आपल्या मिशीवर ताव मारत म्हणाले. शिवमराजेंच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "बघितलंत राजे, हे आमचं रक्त आहे. एकदम तळपदार. हुबेहूब तुमची सावली आहे. राजे आता मोठे झालेत. एखादी सुंदर राजकुमारी सोबत वेळेत त्यांना विवाह बंधनात अडकवा. नाहीतर आमच्या राजेंना कोणी दुसरंच आपल्या जाळ्यात ओढेल." ते ऐकून प्रिया आणि शिवमराजे एकमेकांकडे पाहून हसले. प्रिया म्हणाली, "आबासाहेब, तुम्हाला काय वाटतं? तुमची नातसून कशी हवी आहे तुम्हाला?" आबासाहेबांनी कौतुकाने प्रियाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "आमच्या लाडूबाईंसारखी, जी पूर्ण घराला आणि नात्यांना प्रेमाने बांधून ठेवेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या या नातवाचा भयंकर राग स्वतःच्या प्रेमाने शांत करेल." प्रिया हसून म्हणाली, "आबासाहेब, तुमच्या नातवाचा राग कमी होईल की नाही माहिती नाही, पण एक गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल." "कोणती गोष्ट लाडूबाई?" आबासाहेबांनी उत्सुकतेने विचारलं. शिवमराजे मध्येच म्हणले, "आबासाहेब, तुमची भावी नातसून खूप छान आहे हो, पण तुमचा हा नातू तिला जरासुद्धा भाव देत नाही." आबासाहेब चक्रावले आणि म्हणाले, "कोण आहे ती? सांगा राजे. मग आम्ही समजावतो ना आमच्या नातवाला." शिवम आणि प्रिया दोघेही एकाच वेळी उत्तर दिलं, "आबासाहेब, तुमची नातसून दुसरी तिसरी कोणी नसून आपली पौर्णिमा आहे. तुमच्या लाडक्या अस्मीची मुलगी." ते ऐकताच आबासाहेब खुर्चीवरून ताडकन उठून उभे राहिले. "काय? पौर्णिमा? आपली पौर्णिमा?" दोघांना वाटलं की आबासाहेब रागावले, पण आबासाहेबांच्या चेहऱ्यावर अचानक आनंदाचं भरतं आलं होतं. ते हसत म्हणाले, "वा वा राजे, आज जर आईसाहेब असत्या तर त्यांना सर्वात जास्त आनंद झाला असता." पण मग दोघांचे चेहरे उतरलेले पाहून आबासाहेब म्हणाले, "पण राजे, लाडूबाई, तुम्ही दोघं तोंड का लटकवताय?" मग शिवमराजेंनी प्रियांश आणि पौर्णिमेची सगळी कारकिर्दी, त्यांची भांडणं आबासाहेबांना सांगितली. आबासाहेब विचारात पडले. "असं झालंय होय? म्हणून माझी पौर्णिमा आजकाल वाड्यावर येत नाही होय? बरं, बरं. मी समजावतो प्रियांश राजेंना." आबासाहेब म्हणजे शेवटी आबासाहेबच होते. एकदम मुरलेले राजकारण. घरात आणि गावात 2 वेगवेगळे पक्ष कसे सांभाळायचे हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. स्वतः त्यांनी एकेकाळी आईसाहेबांना पळवून आणून लग्न केलं होतं. बहुधा तीच हिस्ट्री इथे रिपीट करायची होती की काय? कोण जाणे. तिकडे वाड्यावर पूजेची लगबग सुरू झाली होती. गंगापूजनासाठी जोडपे लागत असल्यामुळे आपली पूर्ण रॉयल टोळी जोडीने हजर होती. अतुल, जान्हवी, आकांक्षा, कुणाल, त्यांची मुलं प्रथम आणि जीविका. तर सगळ्यांच्या मुलांची नावे लक्षात ठेवा. चिऊ आणि रणवीर.
त्याची पत्नी आणि मुलगा होता जीवन. चैतन्य आणि अस्मी सोबत जावायचा मान राखून खास सुट्टी घेतली होती. त्यांचा मुलगा होता प्रणव. प्रणवही आला होता, पण त्यांची मुलगी म्हणजे आपली पौर्णिमा मात्र आज वाड्यावर आली नव्हती. आज मम्मीच्या हाताने सुंदर साडी नेसवून, मस्त मेकअप करून आणि केसात पांढरा गजरा माळून कॉलेजला गेली होती स्नेह संमेलनासाठी. सचिन, त्याची बायको समीक्षा आणि मुलगा होता प्रभास, हे पण आले होते. अभि, त्याची बायको अनुष्का, मुलगी चिंकी आणि मुलगा होता मयूर, हे पण हजर होते. आबासाहेबांचे जिगरी मित्र आणि आकांक्षाचे आई बाबा म्हणजे मामा मामी यांचा मुलगा आकाश आणि सून अनन्या आणि नातू अजय सोबत आले होते. तसंच प्रिया आणि कुणालचे आई बाबा म्हणजे मम्मी पप्पा, आकांक्षाचे सासू सासरे आणि आईसाहेबांची बहीण जमुना आत्या. संपूर्ण कुटुंब वाड्यावर एकत्र जमलं होतं. भावी जावई आज पूजेसाठी कामावरून थेट वाड्यावरच येणार होते. म्हणून आपली शिवांशी खूप छान नटली होती आणि भावी जावई तर कोण आहे आपल्याला माहितच आहे, वंश. तर आता रियांशीचा काय प्रॉब्लेम होता ते सांगते. तर दुसरीकडे रियांशी होती गोलू मोलू, सर्वांची लाडकी. खाण्यापिण्याची तिला अजिबात मनाई नव्हती. लहानपणी दिसणारी ती क्यूट क्यूट स्माइल पडणारी, गालावर खळी पडणारी परी आता डोळ्यांवर चष्मा आणि थोडे दात पुढे आले होते. प्रियांश राजेंनी तिला दातांना बळजबरीने क्लिप्स बसून आणल्या होत्या म्हणजे ब्रेसल्स. या बहिणी प्रियांश राजेंचा जीव होत्या, पण त्यांच्या हृदयाची खरी धडधड होती ती पौर्णिमा होती, जी तो सहजासहजी कबूल करणारच नव्हता. अतुल आबासाहेबांना म्हणाला, आबासाहेब, तुम्ही, शिवम आणि प्रिया वहिनी कॉलेजला जाऊन उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून या. तोवर आम्ही भटजी काकांनी सांगितल्याप्रमाणे पूजेची सगळी तयारी करतो. हे सर्वांनाच पटले. भटजी काकांनी आबासाहेबांशी बोलताना सहजच म्हटले, आबासाहेब, आजच्या या महापूजेत तर जर एखाद्या नवविवाहित जोडप्याला सत्यनारायणाच्या पूजेला बसवले तर वाड्यावर आनंदाचे मेघ बरसतील. आबासाहेबांच्या डोक्यात चक्र फिरली. ते म्हणाले, आणि भटजी, जर याच मुहूर्तावर एखादे लग्न झाले तर? भटजी उत्साहाने म्हणाले, मग तर विचारूच नका आबासाहेब, वाड्यावर आनंदाचा पूर येईल पूर. आबासाहेबांनी मिश्किल हसत हुकवून सोडला, भटजी, तुळशी विवाहाच्या वेळी लग्नाची संपूर्ण तयारी करून ठेवा. ते ऐकून शिवमराजे आश्चर्यचकित झाले. आबासाहेब, कोणाच्या लग्नाची तयारी चालली आहे? आबासाहेब स्वतः उठत म्हणाले, चला राजे, आधी नवीन डिझाईनचं छान मंगळसूत्र आणि जोडवी खरेदी करूया, बाकी नंतर सांगतो. तिघेही म्हणजे शिवम, प्रिया आणि आबासाहेब कॉलेजला जाता जाता सराफांच्या दुकानात गेले. आबासाहेबांच्या सांगण्यावरून प्रियाने अत्यंत सुंदर मंगळसूत्र आणि सौभाग्य अलंकार असलेली जोडवी पसंत केली. पण हे नक्की कोणासाठी चालले हे विचारण्याची हिंमत दोघांचीही झाली नाही. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर संस्थापकांचे भव्य स्वागत झाले. दीप प्रज्वलन झाले. प्रियांशच्या गोल्ड मेडलचा गौरव झाला. प्रोग्राम दरम्यान आबासाहेबांनी प्रियांश राजांना जवळ बोलावून त्यांच्या कानात काहीतरी गुपित सांगितलं. ते ऐकून प्रियांश आधी हो हो नाही नाही करत गोंधळला, पण शेवटी आबासाहेबांच्या पाया पडत म्हणला, ठीक आहे आबासाहेब, तुम्ही म्हणाल तसं, आणि तसंच होईल. दुसऱ्या बाजूला प्रिया आणि शिवमराजेंनी पौर्णिमेला जवळ बोलावले. साडीत ती अत्यंत सुंदर दिसत होती. प्रियाने प्रेमाने स्वतःच्या डोळ्यातील काजळ काढून पौर्णिमेच्या कानामागं लावलं आणि म्हणाली, बेटा, खूप छान दिसतेस, कोणाची नजर नको लागायला. पौर्णिमा उत्सुकतेने म्हणाली, मामा, तू लगेच चाललात का? अहो तुम्ही, शेवटी माझा डान्स परफॉर्मन्स आहे, बघायला थांबा ना. शिवमराजे तिची समजूत काढत म्हणले, बाळा, घरी खूप मोठी पूजा आहे, वास्तुपूजन आहे. तू तर 2 महिने झाले वाड्यावर आलीच नाहीस. पौर्णिमा खूप नाराज होऊन खाली पाहत म्हणाली, कदाचित कदाचित पुढेही येणार नाही मामा. प्रियाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, नाराज होऊ नकोस ग, आम्ही समजू शकतो. एकीकडे प्रियांशचा राग, दुसरीकडे पौर्णिमेची नाराजी आणि मध्यभागी आबासाहेबांनी रचलेला तो गुप्त बेत. आता वाड्यावर तुळशी विवाहाच्या मांडवात कोणता नवीन चमत्कार घडणार होता हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि
जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.